काय गरज, काय करायचं बघा. नोड्स मार्क करून घ्यायचे पहिल्यांदा. इथे एक नोड दिसतोय तुम्हाला, इथे व्हेरियस ब्रँचेस स्प्लिट होतात, राईट. त्याला म्हणून आपण V1 नोड. इथे एक नोड दिसतोय जिथे पण भरपूर ब्रँचेस स्प्लिट होत आहेत, V2 नोड. आता केव्हीएल अप्लाय करा पहिल्या नोड वरती, दुसऱ्या नोड वरती, राईट. पहिल्यांदा केव्हीएल अप्लाय करू आपण. अप्लाय, सॉरी केसीएल, केसीएल ऍट नोड V1. नोड V1 वरती केसीएल अप्लाय करायचं आपल्याला. केसीएल अप्लाय केल्यानंतर करंटचे इक्वेशन काय येतं बघा. काय येतं, या करंटला म्हणू आपण I1, या करंटला म्हणू I2, या करंटला म्हणू आपण I3, इकडच्या करंटला म्हणू आपण I4, या करंटला म्हणू आपण आता I4. आहे बरोबर. करंट बघा इकडे जातोय खाली, आपण काय एरो असं दिला, हा एरो त्यांनीच दिलाय, इथे एरो त्यांनीच दिलाय, इथला एरो त्यांनीच दिलेला आहे, राईट. म्हणून अप्लाय केसीएल ऍट नोड V1. V1 वरती केसीएल काय सांगा मला आता. I1 is equals to I2 plus I3, right. KCL इक्वेशन आलं. I1 equals to I2 plus I3. आता I1 ची व्हॅल्यू माहिती का तुम्हाला. येस, इट इज गिवन, डायरेक्टली गिवन, 7 equals to I2 दिलाय का. इथे रेफरन्स नोड कन्सिडर करू आपण T, राईट. देन V1 दिलाय का. नाही, तो काय. V1 minus VD divided by 5 plus I3 दिलाय का. V1 minus V2 divided by 2, right. दोन इक्वेशन्स काय ना, मॅट्रिक्स ने सॉल्व करा किंवा सायमल्टेनियसली सॉल्व करा. मॅट्रिक्स हा, सायमल्टेनियसली पण मी सांगेल कॅल्क्युलेट कसं करायचं. देन V1 minus VD, VD किती आहे 0, then V1 divided by 5 plus V1 minus V2 divided by 2. सिंप्लिफाय करायचं. सिंप्लिफाय करून बघा. ऑनलाईन मधल्यांनी पण नोटबुक वरती कंटिन्युअसली लिहित राहायचं, सॉल्व्ह करून बघायचं. नुसतं ऐकून इझी निघणार नाही, नेटवर्क सब्जेक्ट निघत नाही. पेन चालली पाहिजे, कॅल्सी चालला पाहिजे आपला स्वतःचा. पेन चालली, कॅल्सी चाललं तर हा सब्जेक्ट आपला आरामात निघतो. काय तर बघा इक्वेशन आले नाही, इक्वेशन कसा I1 किती आहे. I1 7 करंटची व्हॅल्यू दिलेली होती, म्हणून आपण डायरेक्टली करंट घेतला, बरोबर आहे.
I2 किती येणार मग हायर पोटेन्शियल मायनस लोअर पोटेन्शियल V1 मायनस VD आणि VD आपल्याला डायरेक्टली किती दिलेला आहे 0 रेफरन्स व्होल्टेज कसं दिले 0 तर आपण किती घेतला 0 नंतर I3 काय ना हायर पोटेन्शियल मायनस लोअर इथून करंट येतो ते हायर पोटेन्शियल परत ते लोअर पोटेन्शियल हायर किती आहे V1 लोअर किती आहे V2 आलं का फर्स्ट इक्वेशन आलं का बरोबर आले तुम्ही सॉल्व करून पाहिलं आलेलं इक्वेशन ते डायरेक्टली दिले आलं की तो पीची ओके काय काय सिलेबस पावर जनरेशन ट्रांसमिशन डिस्ट्रीब्यूशन रोड्स ऑफ रिलेटेड नेक्स्ट काय करणार आपण अप्लाय KCL at नोड V2 वरती अप्लाय केला होता आपण येणारा करंट कोणता इथे तर I3 आहे जाणारे कोणते आहेत I4 आणि I5 राईट काही मग इथे I3 इक्वल्स टू I4 प्लस I5 बट I5 इज ऑलरेडी गिवन I4 काय I3 काय तेच येणार तिथे हे जिथे I3 जो आलाय तोच तिथे पण येणार काय येणार तो V1 minus V2 divided by 2 equals to I4 काय येणार आहे तर डी रेफरन्स आहे म्हणजे काय तो V2 minus VD म्हणजे काय 0 V2 divided by काय डायरेक्टली 10 V2 divided by 10 plus I5 ऑलरेडी गिवन किती आहे तो 5 दिलेला आहे 5 दिलेला आहे परत सिम्प्लिफाय करायला सिम्प्लिफाय करा इक्वेशन काय जसं आहे काय इक्वेशन 5v1 62 v2 equals to 50 आले का सगळ्यांचं इक्वेशन फर्स्ट इक्वेशन कसं आलं ओके परत इक्वेशन सांगतो मी कसं आलंय ते फर्स्ट इक्वेशन मध्ये काय करायचे बघा इथे आपल्याला मी इथे दाखवतो काय करायचं इथे या 2 ने या v1 ला मल्टिप्लाय केलं काय करायचं फर्स्ट इक्वेशन I1 इक्वल्स टू I2 प्लस I3 I1 करंट इकडे येतो या V1 कडे म्हणून तो I1 इनकमिंग करंट इज V1 I1 आउटगोइंग इज I2 and I3 I1 equals to equation in मग I2 plus I3 then I1 equation already given it is 7 ampere I2 equation काय झाले I2 equation तर I2 हा तर मी करूनच बघतोय ठीक आहे सेकंड I2 ची व्हॅल्यू काय येणार मग V1 I2 ची व्हॅल्यू काय येणार V1 minus VD divided by 5 VD already given it is 0 त्यामुळे V1 upon 5 directly लिहिलं then I3 ची काय येणार हायर पोटेन्शियल मायनस लोअर पोटेन्शियल V1 minus V2 divided by 2 right
देन व्हीडी 0 असल्यामुळे तो इथे V1 डिवाइडेड बाय 5 डायरेक्टली लिहिला आपण. काय करायचं आता आपल्याला, या 2 ने या V1 ला मल्टिप्लाय करायचं. काय तर 2V1, 2 ने या V1 ला मल्टिप्लाय केलं 2V1 प्लस त्या 5 ने याला मल्टिप्लाय करायचं 5V1 मायनस 5V2, 2 into 5 10, 2V1 plus 5V1 किती येतं 7V1, 7V1 मायनस 5V2 इथे लिहिला. या 10 जो आहे या 10 काय करेल या 7 ला मल्टिप्लाय मध्ये गेला, त्यामुळे इथे किती आलं 17 आलं. म्हणजे इक्वेशन मी उलट केलं, फक्त लेफ्ट हँड साइड LHS ला RHS मध्ये लिहिलं, RHS ला LHS मध्ये लिहिलं. ते आलं 7V1 minus 5V2 equals to 70. This is your equation number 1. ओके. आता इक्वेशन नंबर 2 बघू आपण. काय आलेलं आहे इथे इक्वेशन I3, जाणारा करंट कोण आहे, इकडे येणारा करंट कोणता आहे V2 कडे, तर I3 हा येणार आहे, जाणारा I4 आणि I5 बरोबर. आता जाणारा I4 आणि I5 दिलाय तुम्हाला, खाली जातोय तो 5 एंपियर, तो 5 एंपियर. इथे येणार V2 डिवाइडेड बाय 10, राईट. आता मी तुम्हाला पुढचं सांगतोय कसं केलेलं. इक्वेशन कसं येईल, V1 मायनस V2 डिवाइडेड बाय 2 equals to V2 divided by 10 plus 5. बघा त्याचा इथे मल्टिप्लाय करून घेऊ आपण. किती येतं, इथे काही नाही जेव्हा येते इथे ना V2 plus 10 into 5 15 divided by 10. इथे आलेला आहे V1 minus V2 divided by 2. हा 10 याला मल्टिप्लाय मध्ये जाईल, हा 3 याला मल्टिप्लाय मध्ये जाईल. 10V1 minus 10V1 minus 10V2 equals to 2V2 plus 100. 100 आहे का तो, बरोबर आला का. ओके पुढे बघा आता काय होतं. 10V1 minus 10V2 minus 2V2 equals to 100. Then 10V1 minus 10V2 minus 2V2 minus 12V2 equals to 100. आता या टर्मला 2 ने डिवाइड करता येतं आपल्याला, राईट. म्हणजे इक्वेशन जेवढं छोटं करता येईल सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये तेवढं इक्वेशन छोटं करून घ्यायचं असतं. प्रत्येक टर्मला 2 ने डिवाइड करता येतं. मग 10 ला डिवाइड केलं काय येतं 5V1, 12 ला डिवाइड केलं काय येतं 6V2 equals to 50. इक्वेशन नंबर 2. काय इक्वेशन नंबर 2. आता दोन सायमल्टेनियस इक्वेशन तयार झाले, कॅन्सल होऊ. दोन सायमल्टेनियस इक्वेशन तयार झाले. आता या सायमल्टेनियस इक्वेशनला डायरेक्टली कॅल्सी वरती सॉल्व्ह करायचं. कॅल्सी वरती सॉल्व्ह करताना फर्स्ट काय करायचं, तुमचा कॅल्सी क्लिअर करून घ्यायचा. सगळ्यांनी कॅल्सी बघा आपल्या कॅल्सी क्लिअर करून घ्यायचा. काय करतो आपण, शिफ्ट क्लिअर नंबर 3 रिसेट ऑल. सेट झाला क्लिअर आपला आयसी, सॉरी कॅल्सी क्लिअर झाला तुमचा. कॅल्सीला क्लिअर करून घ्यायचा. शिफ्ट मोड 3 नंबर नंतर ओके ओके म्हणजे इक्वल इक्वल टू दाबायचं. रिसेट ऑल झालं क्लिअर सगळं. झाल्यानंतर मोड मध्ये जायचं, मोड बटन दाबायचं, परत मोड दाबायचं, परत मोड दाबायचं. EQN आले का EQN, 3 वेळा मोड दाबा. EQN आलं का, 1 नंबर दाबून तो सिलेक्ट करा. अननोन्स किती द्या इक्वेशन मध्ये